बरोबर थांब 2 मिनिट थांब मला फोन आलाय. हॅलो हा बोल ना ग. हा का बरोबर थांब आलो लगेच. सोन्या मला थोडं अर्जंट काय मला जावं लागलं. ए यार येडाय का तू आता चाला थांब ना थोडा वेळ जाशील ना. अरे काय नाही रे उद्या रक्षाबंधन आहे ना त्यासाठी बहिणीला साडी ते घ्यायची ना त्याच्यामुळे मला जावं लागेल. बरोबर ठीक आहे चालेल जाय. सोन्या तुला नाराज का म्हणे तुला नाही जायचं का रक्षाबंधनला. तुला माहिती ना राम किती वाद होईल जमिनीवरून नाही बोलत आम्ही एकमेकांसोबत. हा अरे सोन्या वर्षातून येणारा हा भाऊ बहिणीचा रक्षाबंधनाचा एवढा मोठा सण आणि त्याच्यात असं किरकोळ भांडणं. बरं ते सगळं जाऊ दे तुझ्या बहिणीचा नंबर सांग मी माझ्या मावरून फोन लावतो. ए नको गिरणे नको लावू. ए सोन्या तुला आपल्या मैत्रीत शपथ हा तू मला तुझ्या बहिणीचा नंबर दे. हॅलो हॅलो कोण हा ताई मी किरण बोलतोय. कोण किरण? तुझा मित्र बरोबर हसून का म्हणतो पा. हॅलो काय रे कशाला लोकांच्या मोबाईलवरून फोन करतोय? जमीन बांधलं सगळं तुझ्या नावावर करून घेतलंय ना आता कशाला तुझा भाऊ पण दाखवितोय? अगं ताई तसं नाही. अगं रक्षाबंधन जवळ आले म्हणलं भेटावं तुला. काय भेटायचं? रक्षाबंधन? अरे हे भेटणं रक्षाबंधन आता डायरेक्ट आपल्या कोर्टात. परत मला फोन करायचा नाही तर ठेव फोन. कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे. ए सोन्या ते सगळं जाऊ दे माझी बहीण की तुझी बहीण आता रक्षाबंधन आहे ना ही माझ्या घरी साजरी करू. अय सोन्या आपलं रक्ताचं नातं जर नसलं ना तर तू मित्र नाहीयेस तर तू माझा जीवा भावाचा भाऊ आहेस. चल उठ. ए ताई चाल ग. किरणनी मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. आजपासून हा धागा जरी नवीन असला तरी मी तुझी बहीण आणि तू माझा भाऊ आहे. नातं रक्ताचं नसलं तर प्रेमानं जुळतं. तू माझा सख्खा भाऊ नाही म्हणून काय झालं तू माझ्या सख्या भाऊ